नमस्कार. मी सुशील उपळकर, महाराष्ट्र कामगार संघ उपाध्यक्ष. या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे काय आपले इकडचे 20 कंत्राटी कामगार आहेत, ते कामगार कंटिन्यू वर्षानुवर्षे काम करतात आणि हा जो सगळा पूर्ण कंत्राटदारांना दिलेले टेंडर आहेत, ते टेंडर सगळे अधीक्षक अभियंता कार्यालयातून इश्यू होतात आणि याच्यामध्ये कंत्राटी कामगारांचे मुख्य मालक म्हणून अधीक्षक अभियंता साहेब आहेत. परंतु अधीक्षक अभियंता साहेबांनी दुर्लक्ष केल्यामुळे जे काही कंत्राटदार आहेत ते मुजर करून बऱ्याचशा कामगाराकडून अधिक पैशाची मागणी करतात. पैसे न दिल्यास त्यांची बदली करणं किंवा कामावून काढून टाकणं करतात आणि जे कोर्ट संरक्षित कामगार आहेत, त्या कोर्ट संरक्षित कामगार असून त्यांना अद्यापपर्यंत काही कामगारांना कामावर घेतलेलं नाही आणि जे कंत्राटी कामगार कोर्ट संरक्षित असून सुद्धा त्यांना जाणीवपूर्वक 70 ते 80 किलोमीटर अंतरावरती उपविभाग दुसऱ्या उपविभागामध्ये त्यांना कामावरून टाकलेलं आहे. म्हणजे त्यांना जागा द्यायची म्हणून त्यांनी फक्त 70 ते 80 किलोमीटर अंतरावरती टाकलेलं आहे. तर असा कुठलाही तुझ्याभाव न करता त्यांना त्यांच्या आपापल्या उपविभागामध्ये नोकरी द्यावी आणि या कंत्राटी कामगारांना कुठल्याही प्रकारचा पेट्रोल भत्ता किंवा इतर भत्ते कुठलेही मिळत नाहीत, प्रवास भत्ता मिळत नाही. त्याकरिता त्यांना जास्त अंतरात किंवा जास्त लांबीला अंतरावर टाकू नये, ही आमची मुख्य भूमिका आहे. आपण महावितरण कार्यालयाला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु ते पत्रव्यवहार करून देखील त्यांनी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची नोंद घेतलेली नाही. आजपर्यंत कामगारांना ESIC कार्ड मिळालं नाही किंवा एखाद्या कामगाराचा जर कुठल्या प्रकारचा अपघात झाला तर त्या कामगाराला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. त्यामुळे ESIC कार्ड सर्वांना देणं बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत. ऊर्जा विभागाने 19% वाढीव वेतनातला फरक गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी देण्याचे आदेश दिले होते. ते 19% जे फरक आहे त्यातला काही फरकाची तफावत ठेवली आणि ते अर्धा फरक दिला आणि काही कामगारांना तर आणखी तो मिळालाच नाही. म्हणून 19% वाढीव वेतन जे आहे ते सर्व कामगारांना मिळावं आणि पाठीमागील जे काही प्रलंबित पेंडिंग ठेवलेले आहेत वेतन 2022 जे प्रकरणं आहेत त्या सर्वांचे वेतन वेळेत द्यावेत यासाठी आम्ही सर्वजण उपोषणाला बसलेलो आहोत. आज उपोषणाचा 3रा दिवस आहे. संबंधित विभागाचे अधिकारी आपल्यास काय भेटायला आले होते का? आणखीन संबंधित विभागाचे अधिकारी आलेले नाहीत. त्यांनी फक्त पत्र दिले की तुम्ही उपोषण फक्त मागे घ्या आणि तुमचे जे काही मागणी आहेत ते आम्ही सकारात्मक घेतो. पण त्यांचं कसं की खुलासा असा काही त्यांनी केला नाही किंवा संपूर्ण चर्चा आज केलेली नाही. ताज्या घडामोडी व ठळक बातम्या पाहण्यासाठी न्यूज TV 7 या YouTube चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.